आणि आता पावसाबद्दल राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलेला असून विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। गडचिरोली जिल्ह्यात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रीय महामार्गासह तब्बल 24 मार्ग बंद असल्यानं अनेक गावांचा तालुका जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। तर भामरागड सिरोंचा अहेरी या 3 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून तब्बल 700 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलंय। गडचिरोली नगरपालिकेच्या इमारतीमध्ये देखील पाणी शिरलंय। तर अमरावती जिल्ह्यात सिपना नदीला आलेल्या पुरामुळे 20 ते 25 गावांचा संपर्क तुटलाय। याशिवाय पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नांदेडमध्येही सकाळपासून संततधार पाऊस सुरूच आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। तसंच बिलोली तालुक्यातील पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। चंद्रपूर शहरातील अनेक रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलंय। तर रस्त्याच्या अनेक भागांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। गेले 4-5 दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात समाधानाचं वातावरण आहे। या पावसामुळे फक्त पिकांनाच नवसंजीवनी मिळाली नाहीये, तर नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। जालन्यातलं गिरणा धरण सध्या 94% भरलेलं असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता दर्शवली जाते। या धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं, नदीपात्रात प्रवेश करू नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं। साताऱ्यातील कोयना धरणात 85 TMC पाणीसाठा झालाय। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले गेलेत। काल धरणाच्या पायथा विद्युतगृहातून तर आज छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागराचे 6 वक्र दरवाजे उघडून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय। कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि छत्रपती संभाजीनगरमधील धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातला पाणीसाठा तब्बल 70% आला। संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्यानं मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळाला। तर गोंदिया जिल्ह्यात देखील मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहायला लागलेत। धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत। पुढील 24 तासात विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शवली जाते। भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तसंच अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। प्रेजेंस है वो अपने रीजन जो है विदर्भ और एडजॉइनिंग छत्तीसगढ़ और साउथ ईस्ट एमपी के आसपास बना हुआ है और उसके इन्फ्लुएंस से हम देखेंगे कि नेक्स्ट 24 आवर्स में विदर्भ को एक अच्छी बारिश मिलेगी और जो मोस्टली जो वेस्टर्न विदर्भ के जो डिस्ट्रिक्ट्स हैं उनको एक अच्छी बारिश मिलने की उम्मीद बन रही है। और इसको देखते हुए अगले आने वाले 24 आवर्स के लिए अमरावती और यवतमाल को रेड अलर्ट पर रखे गए हैं और बाकी जो जिले हैं खासतौर पर जो वाशिम, वर्धा एंड अकोला और चंद्रपुर ये जो है ऑरेंज अलर्ट पर रखे हैं।